तर मागच्या भागात आपण बघितलं होतं की अवंती कबीरसाठी काहीतरी गिफ्ट घेणार होती. तर या भागात आपण बघूया की नक्की ती काय गिफ्ट घेईल आणि खरंच ते कबीरला आवडेल का. आज तर अवंती तिच्या विश्वातच होती. फक्त नजरेसमोर साहिब दिसून येत होते आणि स्वतःशीच लाजायचं चालू होतं. त्याचे शब्द अजून कानात गुंजत होते आणि पोटात फुलपाखरू उडत होते. इतका तो आपल्या स्वप्नांना समजून घेतो. त्याने साधे विचारलं सुद्धा नव्हतं की तुला वेळ का हवा आहे, आणि त्याच्या लक्षणांवरून तर वाटतच होतं की तो लग्नासाठी खूपच डेस्परेट आहे. स्वतःच्या विचारात हरवून तिच्या पोटात हलकाच गोळा उठून येत होता. बेडरूममध्ये इकडून तिकडून फक्त बोलायचं चालू होतं. रात्र कधी होती आणि त्याचा कॉल येईल असं झालं होतं. पण पुन्हा तिच्या मनात विचार चमकला. दरवेळेस तो फोन करतो, ह्या वेळेस आपणच फोन करायचा का. लाजून लाजून गाल तिचे दुखू लागले होते. इतकं कधी लाजायचं माहीतच नव्हतं. पण तसं कबीर तिच्या लाईफमध्ये आलाय तसं फक्त लाजून जीवाचं पाणी पाणी व्हायचं. तिने हातात मोबाईल घेतला आणि चालू करू लागली तर मोबाईल स्विच ऑफ झाला होता. अगं बाई, कर्म माझं, तिने बोलून स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेतला. घाई गडबडीत चार्जर शोधू लागली. पर्समधला पटकन चार्जर शोधला आणि चार्जिंगला लावला. स्वतःचाच राग येऊ लागला. त्याने जर फोन केला असेल तर ह्या विचाराने धडधड होऊ लागलं. तिने लगेच रूममधल्या फोनमधून त्याचा नंबर डायल केला आणि इकडे तिचा ही मोबाईल चालू व्हायची वाट बघू लागली. टेन्शन आलं होतं तिला. तिकडे 4-5 रिंगमध्येच कॉल रिसीव्ह झाला. हॅलो, पलीकडून एका लेडीजचा आवाज आला. तशी ती गोंधळली. आपण चुकीचा नंबर डायल केला का म्हणून विचारात पडली. पण असं कसं शक्य आहे, नंबर तर तिचे चांगलेच तोंड पाहत राहत होते. तोपर्यंत तिचा मोबाईल चालू झाला होता. हॅलो, पलीकडून पुन्हा लेडीजचा प्रश्नार्थी टोन आला. तिने लगेच फोन कट केला आणि स्वतःच्या मोबाईलवरून त्याला फोन लावला. 2 ते 3 रिंग नंतर तिचा कॉल रिसीव्ह झाला. हॅलो, पुन्हा त्याच लेडीजचा आवाज ऐकून तर तिच्या कपाळावर आठ्याच पसरल्या. कोण तुम्ही, अवंतीने त्या बाईला रागात विचारलं. मी त्यांची असिस्टंट. सर आता मीटिंगमध्ये आहेत. तुमचा काही मेसेज असेल तर मला सांगू शकता. सर अर्ध्या तासात फ्री होतील, तेव्हा कॉल करू शकता, त्या लेडीजने शांतपणे उत्तर दिलं. कबीरच्या मोबाईलवर कॉल आला म्हणजे त्याच्या जवळच्या कोणाचा कॉल असेल हे लगेच त्या लेडीला कळले. तुमचं नाव काय, अवंतीने ओठ दाबून रागाने विचारलं. हजारो लोक ऑफिसमध्ये असतील, मग एका मुलीकडे फोन का द्यायचा म्हणून राग आला. आधीची गोष्ट वेगळी होती आणि आत्ता वेगळं होतं. तिचं मन नकळतपणे तुलना करू लागलं. तो आता आपला आहे म्हणून हक्क गाजवू लागली. तसं त्या लेडीच्या कपाळावर आठ्या पडल्या. सारिका, तिने थोडं ॲटिट्यूडमध्ये उत्तर दिलं. आजपर्यंत कबीरचे एवढे फोन तिने अटेंड केले. कधी कोणी तिला अशा टोननं बोललं नव्हतं म्हणून तिला राग आला होता. पण रागाने बोलण्याचा अधिकार तिला नव्हता म्हणून तिने तिचा रागावर कंट्रोल ठेवलं. तुमच्या सरांना सांगा अवंतीला कॉल करा. जसे फ्री होतील तसं पहिले माझा मेसेज द्या. अवंती तिचा ॲटिट्यूड बघून तोऱ्यात म्हणाली. येस. सारिकाने फ्रस्ट्रेट होऊन डोळे फिरवले. पुढच्या क्षणी तिने रागाने फोन कट करत इकडून तिकडून रूममध्ये फिरू लागली. नाही ते प्रश्न डोक्यात फिरू लागले. कबीरचं आपल्या आधी कोणासोबत अफेअर असेल का. पूर्ण जगभर फिरतो, त्यात तो 30+ होता. मग इतक्या वर्षात कोण ना कोणी भेटलंच असेल ना. विचार आला आणि डोळे स्टार्ट झाले. भीतीने पोटात गोळा आला. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आणि आपण त्यांना काहीच विचारलं नाही. तिने लगेच मंजिरीला कॉल लावला. बाकीच्या गोष्टी नंतर बघता येईल, पहिले सारिकाची खबर काढावीच लागणार होती. तिला वाटलं नव्हतं की मंजिरीची तिला अशा कामासाठी मदत होईल. हां बोल गं. मंजिरीने मोबाईल स्पीकरवर टाकला आणि कुकर लावू लागली. ऑफिसवरून येऊन फ्रेश होऊन कामाला लागली होती. सारिका कोण आहे, ती भुवया आकसून गाल फुगवून म्हणाली. कोण सारिका, मंजिरी न समजून म्हणाली. अगं तुमच्या ऑफिसमध्ये सारिका कोण आहे. आता मी ह्यांना फोन लावला तर सारिका म्हणून कोणीतरी फोन उचलला होता, अवंती चिडून म्हणाली. एकतर आधीच त्याच्याबद्दल काही माहीत नाही म्हणून कधी त्याला विचारू असं झालं होतं. चलबिचल होऊ लागलं होतं. आताच त्याला जाऊन विचारावं असं वाटत होतं. ओह, सारिका मॅडम, त्या तर सरांच्या उर्फ माझ्या होणाऱ्या जीजूंच्या पर्सनल सेक्रेटरी आहे, मंजिरी खुश होत म्हणाली. उद्या ऑफिसमध्ये तिच्या मैत्रिणींना कधी सांगू असं झालं होतं. ती कालच गावावरून आली होती आणि आजच ऑफिस जॉईन केलं होतं. 4-5 दिवसाचं खूप काम असल्यामुळे तिला कोणाशी नीट बोलताच आलं नव्हतं. मग उद्या तिच्या ऑफिसमध्ये फ्रेंड्सला सांगून तिची हवा करणार होती. कोणाचं काय तर कोणाचं काय, म्हणजे ती त्यांच्यासोबतच असते का, नाकाचा शेंडा उडवत म्हणाली. सेक्रेटरी म्हणाली की लगेच तिच्या डोक्यात सिरियलमधल्या छोट्या छोट्या स्कर्टमध्ये असणाऱ्या सेक्रेटरी घुमू लागल्या. हो, आता पर्सनल सेक्रेटरी म्हटलं तर त्यांच्यासोबतच असणार ना. त्यांचं सगळ्या दिवसाचं शेड्यूल तयार करते, रिमाइंडर करते. तिला त्यांच्या बाजूला स्पेशल केबिन आहे. शर्मा सर आणि सारिका मॅडम सावलीसारखं त्यांच्यासोबतच असतात. ती ऑफिस आणि शर्मा सर ऑफिस साईट पर्सनल सगळ्याच गोष्टी हँडल करतात. त्यांच्या जवळचे विश्वासू आहे, मंजिरी तिला माहिती देत म्हणाली.
पण तुला सारिका मॅडमचा इतका का राग आला आहे? मंजिरीला प्रश्न पडला तसं तिने लगेच विचारलं. माहीत नाही, पण ह्यांचा फोन तिने उचललेला मला आवडलं नाही. त्या सटवीचा रुबाब तर खूपच होता, अवंती रागात म्हणाली. तिच्या बोलण्याने मंजिरी शॉक होऊन जोरजोरात हसू लागली. अवंतीने नाक मुरडलं आणि चेअरमध्ये मांडी घालून बसली. तू फुल बायकोच्या रोलमध्ये घुसत आहे, मंजिरी हसत म्हणाली. तिने लाजून तिच्या मागे असलेला पिलो घेतला आणि तोंडावर घट्ट दाबला. काय होत आहे तिचं तिलाच कळत नव्हतं, पण कबीर फक्त आपलं आहे हे तिला तिच्या बोलण्यातून दाखवायचं होतं. कबीर क्लायंटसोबत बोलत बोलत कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडला. सारिका लगेच त्याला जॉईन होऊन त्याच्या मागे चालू लागली. क्लायंट दुसऱ्या लिफ्टने ग्राउंड फ्लोअरला गेले. कबीर आणि सारिका दुसऱ्या लिफ्टने त्याच्या केबिनकडे निघाले. सर, सारिकाने तिच्या हातात असलेले त्याचे 2 मोबाईल त्याच्यासमोर धरले. त्याने त्याचे दोन्ही मोबाईल घेत चेक करू लागला. सर, कोणी अवंती म्हणून एका लेडीने कॉल केला होता, तिने सांगितलं. अवंतीचे नाव ऐकून त्याने नजर वर करून सारिकाकडे बघत पुन्हा आपल्या मोबाईलमधली कॉल लिस्ट चेक केली. मनाला थोडंसं आश्चर्य वाटलं. कधी न फोन करणारी आज कसा काय फोन केला? त्याने लगेच कॉल लावला आणि कॉल वेटिंगला बघून ओठ किंचित दाबून फोन कट करून लिफ्टच्या बाहेर पडला. त्याच्या मागे सारिकासुद्धा पळतच निघाली. बोलता बोलता तिने चेक केलं तर कबीरचा कॉल होता. ह्यांचा फोन? मी तुला नंतर फोन करते, अवंती म्हणाली तशी मंजिरीची बोबडीत वळाली. ए ऐक, सरांनी विचारली तर सांग तू दुसऱ्या कोणाशी तरी बोलत होती, माझं नाव घेऊ नकोस, मंजिरी घाबरत पटकन म्हणाली. काय? नंतर सांगते, पण त्यांनी विचारलं की तू कोणाशी बोलत होती तर माझं सोडून अख्ख्या जगाचं नाव घे प्लीज, मंजिरी तिला रिक्वेस्ट करत म्हणाली. हां बाय. सध्या तिला मंजिरीपेक्षा कबीरसोबत बोलण्यात इंटरेस्ट होता. तिने लगेच कबीरला फोन लावला. कधी एकदा त्याचा आवाज ऐकू असं झालं होतं. रिंग वाजली तसं तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. कबीर ऑफिसमध्ये येऊन बसला होता. सारिका पुढच्या शेड्यूलची अपडेट देत होती की त्याचा मोबाईल वाजला. अवंतीचा कॉल बघून त्याने कॉल उचलत सारिकाला इशाराने जायला सांगितलं. ती त्याचा इशारा समजून बाहेर निघून गेली. हॅलो, त्याचा शांत आवाज कानावर पडला तसं तिच्या कानाची पाळी लाल होऊ लागली. हॅलो, ती नजर झुकवून हळूवार श्वास घेत म्हणाली. त्याच्याशी बोलताना शरीरावर एक वेगळाच परिणाम होत होता. लगेच हुडहुडीच भरून येत होती. पटकन वर पाय घेऊन मांडी घालून बसली. You look quite lot desperate to talk to me today. I actually didn't expect that quick call, but it's nice. I like this progress as well. तो मिश्किलमध्ये गालातल्या गालात हसत चेअरला रेलून बसत म्हणाला. उफ, त्याचे शब्द थेट तिच्या काळजाच्या आरपार घुसत होते आणि पोटातले फुलपाखरू जोरजोरात नाचू लागले. ते सारिका कोण आहे? तिच्याबद्दल मला पूर्ण माहिती हवी, ती दीर्घ श्वास घेत भुवया आकसून म्हणाली. तसं त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थी चिन्ह पडलं. कोण सारिका? त्याने भुवया उंचावत तिलाच विचारलं. अहो, तुमच्या असिस्टंटचं नाव आहे ना सारिका, मुद्दाम करता का? तिनेच मला सांगितलं की तुमची असिस्टंट आहे. तुम्हाला असिस्टंटसाठी मुलगीच भेटली होती का? मुलांनी काय तुमच्या असिस्टंटसाठी इंटरव्ह्यू दिला नाही का? का तुम्हीच रिजेक्ट केला? तुम्ही ना, मला तुमच्याबद्दल पूर्ण माहिती सांगा. माझ्याबद्दल सगळी माहिती जासूस मागे लावून काढून घेतली. मी पण केलं असतं. ती बोलली तसं त्याच्या भुवया जास्तच उंचावल्या. पण तसल्या फालतू लोकांशी संबंध ठेवत नाही. मलाही तुमच्याबद्दल सगळं माहीत असायला पाहिजे. तुमचं शिक्षण, बिझनेस ह्या पलीकडे मला काहीच माहीत नाही. तुम्ही पण मला कधीच सांगितलं नाही, ती तक्रारीच्या सुरात एक बोट हवेत फिरवत बडबडत म्हणाली. तिचं ते तक्रार करत बोलणं त्याच्या चेहऱ्यावर हसू आणून गेलं. माझा इंटरव्ह्यू घ्यायचा विचार आहे का? पण ऑलरेडी मी इंटरव्ह्यू न देता तुझ्या हृदयाचा ओनर झालो आहे, तो रुबाबा चिडवत म्हणाला. बस, त्याच्याशी आत्तापर्यंत काय बोलत होती ते सगळं विसरून गेली होती. त्याच्या बोलण्याने हळूहळू गाल गुलाबी होऊ लागले. असं बोलल्यावर बिचारी घाबरूनच जात होती. पुढे काही सुचेनाच, कावरी पावरी झाली. अवंती, माझ्याबद्दल काही प्रश्न, डाऊट असतील तर विचारत जा. नातं कधी पण पारदर्शक असावा, तेच नातं आयुष्यभर टिकतं. तू माझ्याबद्दल पण विचार करत आहे, आवडलं मला, तो ओठ रुंदावत हसत म्हणाला. तिने आपल्याला आपल्याबद्दल विचारावे, आपल्याला जाणून घ्यावे मनाला खूप वाटत होतं. पण कधी तिला लाजण्यापासून, घाबरण्यापासून वेळच मिळाला नव्हता, तर पुढचा कधी विचार करणार होती. हां, ते तुमच्यावर काही डाऊट नाही आहे, पण ती बोलून शांत झाली. पण सारिका, त्याने हसत प्रश्न केला. हो, टोमॅटोसारखे गाल फुगवून म्हणाली. ओ माय स्वीट हार्ट, आय लव्ह यू. तिचं ते जलस फील होणं त्याच्या हृदयाला एक सुकून मिळाला होता. ओ, मी काय म्हणते, तुम्ही काय म्हणता, ती गाल फुगवून मोठ्याने म्हणाली. हाय, बस तिच्या तोंडून ओ ऐकलं. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आपण उद्या भेटून ह्यावर चर्चा करू, चालेल का?
तो हसत त्याच्या दुसऱ्या मोबाईलवर कॉल येत होता ते बघत म्हणाला, भेटायचं कसं आणि कुठे? ती एक्सायटेड होत चेअरवरून टुणकन उडी मारत उभी राहत म्हणाली, येस स्वीट हार्ट. तो बोलला आणि इकडे तिने लगेच लाजून डोळ्यावर हात ठेवला. त्याचं स्वीट हार्ट बोलणं मनाला गुदगुल्या करून जात होतं. ओके, मला एक अर्जंट कॉल येत आहे, आपण नंतर बोलू. सारिकाकडून उद्याचा शेड्यूल मागून घेऊन तुला टाईम सांगतो. तो हसत मुद्दाम सारिकाच्या नावावर भर देत म्हणाला, ओह. पण त्याने पुढच्या क्षणी कॉल कट केला आणि दुसऱ्या मोबाईलवर आलेला कॉल रिसीव्ह केला. 2 मिनिट वेळ नसतो बोलायला, म्हणून तर लग्न करत नसतील. उगाच माझं नाव आणि स्वतःचं गाव करून घेत आहे. ती फोनकडे बघत चिडून बडबडली. उद्या त्याला भेटायचं या विचाराने पुन्हा पोटात फुलपाखरू उडू लागले. आपल्याला उद्या लवकरच जाऊन गिफ्ट घ्यावं लागेल. मी माझं काम बाजूला ठेवून हा 1 तास फक्त तुझ्यासाठी काढलेला आहे. हे आत्ता आपण भेटू, असं बोलून मोकळे होतील. तिने कपाळावर हात मारत हसत त्याची ॲक्टिंग करत म्हणाली, हा भाग खूपच मस्त, लवली, स्वीट, रोमॅन्टिक होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.